नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. embarrassing you. तो शब्द आहे एम्बॅरस. एम्बॅरस म्हणजे एखाद्या गोष्टीची लाज वाटणे. त्याच्यापासून वर्ड येतो एम्बॅरसमेंट म्हणजे लाजिरवाणं. अजून शब्द येतो त्याच्यापासून एम्बॅरेसिंग म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही आणि ती लाजिरवाणी असली तर आपण म्हणू शकतो की हाऊ एम्बॅरेसिंग म्हणजे किती लाजिरवाणं आहे हे. एम्बॅरेसचा अजून अर्थ असा पण होऊ शकतो गोंधळात टाकणे, पेचात टाकणे, बेचैन करणे. मग आपण त्याचं एक्झाम्पल असं घेऊ शकतो ही डिडंट वॉन्ट टू एम्बॅरस हर बाय आस्किंग हर क्वेश्चन्स. ते त्याला तिला क्वेश्चन विचारून पेचात टाकायचं नव्हतं. एम्बॅरसचा अर्थ जेव्हा आपण लाज वाटणे असं घेतोय तेव्हा एक्झाम्पल होईल डोंट एम्बॅरस युअर पेरेंट्स इन पब्लिक म्हणजे तुमच्या पालकांना तुम्ही पब्लिकमध्ये लाज वाटेल असं काही करू नका. पुढचा शब्द आहे हिपोक्रेट. हिपोक्रेटचा अर्थ होतो ढोंगी किंवा दांभिक. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की एखादा माणूस काही सांगतोय की मी या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतोय, एखादे त्याचे व्हॅल्यूज आहेत किंवा काही एखादे बिलीफ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तो बिलीव्ह करतोय आणि त्याच्या विरुद्ध वागणं. मग तो विरुद्ध वागतोय तर आपण त्याला म्हणू शकतो तो ढोंगी आहे, दांभिक आहे. मग आपण त्याला म्हणणार हिपोक्रेट. हिपोक्रेटचं एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की पॉल सेज ही लव्स ॲनिमल्स बट इट्स नॉनव्हेज. व्हॉट अ हिपोक्रेट. म्हणजे पॉल म्हणतोय की तो प्राण्यांवर प्रेम करतो बट तो नॉनव्हेज खातो. म्हणजे तो किती ढोंगी आणि दांभिक आहे. हिपोक्रेट पासून अजून शब्द येतो हिपोक्रेसी. हिपोक्रेसी म्हणजे दांभिकपणा किंवा ढोंगीपणा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.